राइट. बघा एक्झाम्पल नंबर 2. सेकंड एक्झाम्पल, फाइंड द स्लोप ऑफ लाइन. इक्वेशन दिले 4x - 6y + 2 = 0. परत इक्वेशन लाईनचं दिलेलं आहे. आपल्याला काय काढायचंय? स्लोप काढायचा आहे. राइट. बघा, सो देयरफॉर E1 काय दिले? 4x - 6y + 2 = 0. राइट. कंपेअर विथ, कशासोबत कंपेअर करणार आपण? जनरली ax + by + c = 0. आता इथं केअरफुली कॅपिटल A ची व्हॅल्यू सांगा, कॅपिटल B ची व्हॅल्यू सांगा आणि कॅपिटल C ची व्हॅल्यू सांगा. कॅपिटल A ची व्हॅल्यू 4, कॅपिटल B ची व्हॅल्यू 6 का -6? इथं कन्फ्युजन होऊ शकतं. +6 घ्यायचा का -6 घ्यायचा? बघा इथं +by आहे आणि इथं -6 आहे. म्हणजे B ची व्हॅल्यू काय असली पाहिजे? -6 असली पाहिजे. आणि C = 2. A ची व्हॅल्यू 4, B ची व्हॅल्यू -6, C ची व्हॅल्यू 2. तुम्ही म्हणाल B -6 कसं काय? कारण B -6 आहे, निगेटिव्ह नंबर आहे तो, म्हणून निगेटिव्ह घेतला. सो राइट. स्लोप साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे m = coefficient of x divided by coefficient of y. So it is equals to -a/b. So it is equals to -a ची व्हॅल्यू 4 divided by b ची व्हॅल्यू किती आहे बघा? b ची व्हॅल्यू -6 आहे. इट इज डिवाइडेड बाय -6. म्हणजे हा मायनस मायनस प्लस होतो. सो इट इज 4/6 आणि 4/6 म्हणजे किती असतो? 2 divided by 3. So m is equals to 2/3. So this is your answer. m is equals to 2/3. So this is the second example. m is equals to 2/3. बघा दोन एक्झाम्पल बघितले, जे दोन्ही एक्झाम्पल कशावरती डिपेंड होते? हे आपल्याला इक्वेशन दिलं होतं स्ट्रेट लाईनचं ax + by. याच्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे -a/b. हा स्लोप काढण्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला होता. आता इक्वेशन तुम्हाला एक्झाम मध्ये हेच येईल प्रॉब्लेम असा आहे का? नाहीये. फक्त एक्झामिनर काय करतो? इथं x च्या ठिकाणी x चा कोएफिशिएंट काही पण बदलून देतो. इथं y चा कोएफिशिएंट प्लस येईल किंवा मायनस येईल, कुठलाही दिला तरी चालेल. आपल्याला फक्त फॉर्म्युला माहिती पाहिजे -a/b. मग a ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असो का निगेटिव्ह असो का फ्रॅक्शन असो, b ची व्हॅल्यू सुद्धा पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो किंवा फ्रॅक्शन असले तरी सुद्धा, आणि इथेही येतं. म्हणजे या तीन व्हॅल्यू मध्ये फक्त एक्झामिनर बदल करणार, बाकी प्रॉब्लेम तुमचा तोच राहतो. इक्वेशन दिलं असेल, स्लोप काढायचा आहे. इक्वेशन स्ट्रेट लाईनचं इक्वेशन दिलं असेल, स्लोप काढण्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे -a/b. गॉट इट? कळतं? ओके. चला आता सेकंड पॉइंट वरती बघू आपण एक्झाम्पल्स. एक्झाम्पल नंबर 3. So let us start the third example. Example number 3. बघा क्वेश्चन आहे फाइंड द स्लोप ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट्स. आता दोन पॉइंट्स दिले. कोणते कोणते दोन पॉइंट्स आहे? 1,1 हा एक पॉइंट आहे, 4,-8 हा दुसरा पॉइंट आहे. म्हणजे दोन पॉइंट दिले. आता प्रॉब्लेम चेंज झाला. दोन पॉइंट दिले तर इक्वेशन ऑफ स्लोप काढायचं आपल्याला. आपल्याला माहिती आहे दोन पॉइंट दिल्यानंतर काय फॉर्म्युला आहे तो माहिती पाहिजे. राइट. राइट. सोल्युशन given 1,1 आणि यालाच म्हणायचंय पहिला पॉइंट आहे म्हणून याला काय म्हणायचंय? x1, y1. 4,-8 म्हणजे याची व्हॅल्यू काय आहे? x2, y2. म्हणजे x1 ची व्हॅल्यू 1, y1 ची व्हॅल्यू 1, x2 ची व्हॅल्यू 4, y2 ची व्हॅल्यू -8. हा पहिला पॉइंट, हा दुसरा पॉइंट, हा पहिला आणि हा दुसरा पॉइंट. ओके. सो राइट. देयरफॉर स्लोप इज इक्वल्स टू m. आणि स्लोप दोन पॉइंट दिले असतील तर त्याच्यासाठी फॉर्म्युला एक सिंपल फॉर्म्युला आहे आपल्याकडे y2 - y1 डिवाइडेड बाय x2 - x1. राइट. सो दिस इज इक्वल्स टू, आता ठेवा सेकंड पॉइंटचा सेकंड टर्म y2 म्हणजे सेकंड पॉइंट मधला लास्ट पॉइंट, तो काय आहे? -8 आहे. हा मायनस आहे. y1 म्हणजे 1. सो y1 ची व्हॅल्यू 1.
डिवायडेड बाय x2 म्हणजे 4 मायनस x1 म्हणजे 1. सो -8 -1 डिवायडेड बाय 4 -1 आणि -8 -1 म्हणजे -9 डिवायडेड बाय 4/1 म्हणजे 3 म्हणजे -9/3 आणि -9/3 म्हणजे -3. सो m इज इक्वल्स टू -3. m ची व्हॅल्यू किती असेल? -3. m इज इक्वल्स टू -3. बघा स्लोप दिला, हा तुमचा पॉइंट x1, हा y1, हा x2, हा y2. x1 ची व्हॅल्यू 1, y1 ची व्हॅल्यू 1, x2 ची 4, y2 ची -8. या सिंपल फॉर्म्युल्यामध्ये ठेवा, कारण हा फॉर्म्युला का वापरायचा? 2 पॉइंट दिले असतील तर हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. ओके, तर याच पद्धतीनं एक्झाम्पल नंबर 4 सोडवा. फाइंड the equation of straight line passing through the points, equation of straight line passing through the points 2, 4, 5, 9. 2, 4, 5, 9. Equation of straight line. Find the slope of line passing through the points 2, 4 and 5, 9. So let us start. Given काय दिले बघा, हा दिलाय 2, 4. 2, 4 म्हणजे पॉइंट आहे. पॉइंट म्हणजे कशाची व्हॅल्यू असेल? 2, 4 ही x1 आणि y1 ची व्हॅल्यू असेल, पहिला पॉइंट आहे. 5, 9 हा दुसरा पॉइंट आहे, याची व्हॅल्यू म्हणजे x2, y2. 2 पॉइंट माहिती आहेत. स्लोप काढायला सांगितलंय. स्लोप साठी एक सिंपल फॉर्म्युला आहे, m इज इक्वल्स टू किंवा स्लोप इज इक्वल्स टू स्लोप म्हणजेच m म्हणजे फॉर्म्युला आहे y2 y1 डिवायडेड बाय x2 x1. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ y2? y2 म्हणजे 9, y1 म्हणजे 4. सो 9 - 4 डिवायडेड बाय x2 म्हणजे 5, x1 म्हणजे 2. सो 9 - 4 म्हणजे 5, 5 - 2 म्हणजे 3. सो m इज इक्वल्स टू 5/3. m इज इक्वल्स टू 5/3. सो दिस इज युअर आन्सर. कळतंय? Example number 5. Find the gradient of a line. आता शब्द बदललाय, ग्रेडियंट. बघा स्लोपचं दुसरं नाव काय आहे? ग्रेडियंट. म्हणजे एक्झाम मध्ये तुम्हाला स्लोप विचारू शकतो, स्लोप फाइंड आउट करा, किंवा स्लोपला पर्यायी शब्द काय आहे? ग्रेडियंट आहे. स्लोप इज ऑल्सो कॉल्ड ॲज ग्रेडियंट ऑफ ए लाईन. स्लोप ऑफ ए लाईन और ग्रेडियंट ऑफ ए लाईन. नाही, दोन्हीपैकी कुठलाही वर्ड एक्झाम मध्ये येऊ शकतो. स्लोप आला त्याचं सुद्धा इंडिकेशन m आहे, आणि ग्रेडियंट त्याचं सुद्धा इंडिकेशन m आहे. m इज नथिंग बट स्लोप और m इज ऑल्सो कॉल्ड एज ग्रेडियंट. तर आपल्याला ग्रेडियंट काढायचं आहे हुज इन्क्लिनेशन इज 45 डिग्री. म्हणजे आता अँगल दिलाय 45 डिग्रीला दुसरं काय म्हणता येतो? π/4. कारण पायची व्हॅल्यू 180/4 आणि 180/4 म्हणजेच काय असतो? 45. म्हणजे एक्झाम मध्ये तुम्हाला इतर अँगल डिग्री मध्ये दिलेला असेल किंवा रेडियन मध्ये दिलेला असेल. π/4 पण लिहू शकतो एक्झामिनर, किंवा 45 डिग्री पण लिहू शकतो. राईट. म्हणजे आता इथं अँगल दिलाय आणि तुम्हाला विचारलंय ग्रेडियंट काढा. ग्रेडियंट काढा म्हणजेच काय आहे? स्लोप काढा. ओके, बघा आता. सो देअरफॉर गिवन सोल्युशन बघा. इंक्लिनेशन म्हणजेच काय असेल आता आपला? थीटा इज इक्वल्स टू व्हॉट? 45 डिग्री. 45 डिग्री लिहा किंवा π/4 लिहा, एकच आहे तो. सो राईट. देअरफॉर आता सांगा, जर अँगल दिला असेल तर आपल्याला स्लोप काढायचा एक फॉर्म्युला मिळते. सो राईट, स्लोप इज इक्वल्स टू m, आणि m इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय आहे? थीटा आहे म्हणून टॅन थीटा वापरायचा. टॅन्जेंट आपल्याला माहिती आहे, टॅन्जेंट टॅन थीटा
आणि टॅन थिटा म्हणजे त्या लाईनचा काय असतो स्लोप. आता इथं स्लोप लक्षात नाहीये तो आपल्याला ग्रेडियंट म्हणायचे, तर स्लोप म्हणण्याच्या ऐवजी इथं आपण काय म्हणू ग्रेडियंट म्हणू. सो ग्रेडियंट इज इक्वल्स टू m इज इक्वल्स टू टॅन थिटा. सो राईट, सो m इज इक्वल्स टू टॅन थिटा इज नथिंग बट व्हॉट 45 डिग्री. सांगा आपला जो टेबल आहे त्याच्यामध्ये tan 45 ची व्हॅल्यू किती आहे tan π/4 किंवा tan 45, तर त्याची व्हॅल्यू किती येते 1 येते. सो m इज इक्वल्स टू 1. स्लोप म्हणजेच ग्रेडियंट. सो ग्रेडियंट इज इक्वल्स टू m इज इक्वल्स टू 1. राइट. नेक्स्ट example number 6. Problem number 6. बघा हा 6वा प्रॉब्लेम. फाइंड द स्लोप ऑफ लाइन whose inclination is. आता inclination किती दिले 30 डिग्री किंवा π/6. दोन्हीपैकी कुठलाही एक वर्ड येऊ शकतो, 30 डिग्री किंवा π/6. बघा सोल्युशन. inclination थीटा किती दिलाय 30 डिग्री 30 डिग्री. सो थीटा इज इक्वल्स टू 30 डिग्री. राइट. स्लोप काढायचा आहे म्हणजे ग्रेडियंट काढायचा आहे म्हणजे m काढायचा आहे. m इज इक्वल्स टू tan थीटा. सो m इज इक्वल्स टू tan 30 डिग्री आणि tan 30 डिग्रीची व्हॅल्यू किती येते 1/√3. tan 30 इज इक्वल्स टू व्हॉट 1/√3. करेक्ट. ओके. एग्जांपल नंबर 7. Find the slope of line whose inclination is 2π/3. Whose inclination is 2π/3. Right. बघा solution. Inclination theta is equals to 2π/3. theta ची व्हॅल्यू किती दिली आहे 2π/3. सो m is equals to tan theta tan 2π/3. so m is equals to what is value of 2π/3 tan 2π/3. 2 into 180 divided by 3 म्हणजे 360 divided by 3 म्हणजे 120 डिग्री म्हणजे tan 120 डिग्रीची व्हॅल्यू. 90 प्लस थीटा माहिती आपल्याला आणि tan 120 याची व्हॅल्यू येते √3. m is equals to √3. याला असं लिहिता येते m is equals to tan 90 डिग्री प्लस 30 डिग्री. tan 90 प्लस 30 म्हणजे cot 30 आणि cot 30 ची व्हॅल्यू येते याला असं लिहिता येते m is equals to cot 30 डिग्री. किंवा तुमच्याकडे एक कॅल्सी आहे, कॅल्सीवरती डायरेक्ट व्हॅल्यू चेक करू शकता तुम्ही tan 120. कारण यूज ऑफ कॅल्क्युलेटर कॅल्सीचा यूज तुम्हाला एक्झाम मध्ये अलाउ आहे, त्याच्यामुळे tan 120 डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला काढता आली पाहिजे. कॅल्सीवरती काढता येते. ती व्हॅल्यू किती आहे √3 आहे. हा वे नाही गेला तरी चालेल कारण tan 120 आणि tan ऑफ 120 इज नथिंग बट √3. तर हे झाले 3 पॉइंट्स. बघा आतापर्यंत आपण कुठले टर्म्स किंवा कुठल्या व्हॅल्यूज चेक केले किंवा काय स्टडी केले बघा. पहिला पॉइंट स्टडी केला ax plus by plus c is equals to 0. याला नाम आहे इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाइन. ओके, गॉट इट. तर याच्यावरून स्लोप काढायसाठी आपल्याकडे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. m is equals to
मायनस ए अपॉन बी हा एक फॉर्म्युला आहे. m इज इक्वल्स टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1 हा दुसरा फॉर्म्युला बघितला. आणि m इज इक्वल्स टू tan थीटा हा तिसरा फॉर्म्युला बघितला. ओके. जर आपल्याला लाईनचं इक्वेशन दिलं असेल, तर पहिला फॉर्म्युला वापरायचा. दोन पॉइंट दिले असतील x1 y1 आणि x2 y2. दोन पॉइंट दिला असेल आणि स्लोप काढायचा असेल तर सेकंड फॉर्म्युला वापरायचा. आणि जर थीटाची व्हॅल्यू दिली असेल तर हा तिसरा फॉर्म्युला वापरायचा. थीटा दिला असेल तिसरा फॉर्म्युला, दोन पॉइंट दिले असेल सेकंड फॉर्म्युला, लाईनचं इक्वेशन दिलं असेल फर्स्ट फॉर्म्युला, आणि जनरल इक्वेशन स्ट्रेट लाईनचं ax plus by plus c is equals to 0. म्हणजे ax plus by plus c is equals to 0 हा एक फॉर्म्युला. m is equals to minus 1 by a by b दुसरा फॉर्म्युला. m is equals to y2 minus y1 upon x2 minus x1 तिसरा. आणि n is equals to tan theta. आणि आपण प्रत्येक n च्या स्लोप वरती 2-2-3-3 एक्झाम्पल्स घेतले. तुम्हाला फक्त आता व्हॅल्यू चेंज होईल, बाकी काही चेंज होणार नाही. आणि ते विचारते स्लोप ऑफ लाईन काढायचा. राईट, लक्षात आलं? स्लोप ऑफ लाईन. ओके.